Good morning, all of you. Today we start the new practical, that is inorganic preparation. Then what is the aim? The aim is preparation of sodium cuprous thiosulfate. Which apparatus we will be used in this practical? The apparatus are beakers, glass rod, filter paper, test tubes, measuring cylinders, funnel, tripod stand, burner, rub balance, weight box, suction filter, water bath, electric oven, asbestos sheet, thermometer, Buckner funnel, etc. And which chemicals we will be used in this practical? The chemicals are cupric sulfate, sodium thiosulfate and acetone. Let's see the apparatus firstly. दिस इज ॲस्बॅटोस शीट. ॲस्बॅटोस शीट आपण केव्हा यूज करतो तर एखादं सोल्युशन आपण बिकरमध्ये किंवा कोनिकल फ्लास्कमध्ये वॉर्म किंवा बॉईल करतो त्यावेळेस आपण डायरेक्टली ते टेबलवर ठेवत नाही कारण की ते ब्रेक होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण ॲस्बॅटोस शीटचा वापर करतो. देन दिस इज फायर बॉक्स. दिस इज बिकर. बिकर केव्हा यूज करतो तर एखादं सोल्युशन घेण्यासाठी किंवा एखादं सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी. ज्यावेळेस आपण सोल्युशन प्रिपेअर करतो त्यावेळेस मिक्सिंग करण्याची गरज असते. मग त्यावेळेस आपण या ग्लास रॉडचा यूज करतो. दिस इज टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब आपण केव्हा यूज करतो तर मिनिमम क्वांटिटीमध्ये सोल्युशन घेण्यासाठी आणि मिनिमम क्वांटिटीमध्ये एखाद्या सोल्युशनची रिॲक्शन केमिकल रिॲक्शन बघण्यासाठी आपण टेस्ट ट्यूबचा यूज करतो. दिस इज बन्सन बर्नर. इथे आपण गॅस इनलेट म्हणजे आपला गॅस आहे तो वायरने आपण जोडलेला असतो. हा गॅसचा बेस आहे. हा इथून आपण गॅस ॲडजस्ट करू शकतो की मिनिमम, मीडियम किंवा मॅक्झिमम फ्लो इथून आपण ॲडजस्ट करू शकतो. इथून आपण एअर ॲडजस्ट करू शकतो. हा आहे बॅरियल. ही आहे आउटर कोन फ्लेम आणि ही आहे इनर कोन फ्लेम. त्याच्यानंतर आहे मेजरिंग सिलेंडर. मेजरिंग सिलेंडर कशासाठी यूज करतो तर एखादं सोल्युशन आपल्याला किती ml पाहिजे यासाठी आपण मेजरिंग सिलेंडरचा यूज करतो. सपोज आपल्याला डिस्टिल वॉटर 30 ml पाहिजे तर 30 ml इतकं आपण वॉटर मेजरिंग करून घेणार. त्यानंतर आहे रब बॅलेन्स. रब बॅलेन्स पहिला आता डिजिटल बॅलेन्स आले आहेत पण पहिला वजन तागडी होती. त्यावर आपण इथं वजन ठेवणार आणि आपल्याला जे कंपाऊंड किंवा जे काही पाहिजे असेल ते आपण वजन करून घेत होतो. हा आहे रब बॅलेन्स. देन हे आहेत वेट्स म्हणजे आपल्याला किती ग्रॅम आपल्याला कंपाऊंड पाहिजे हे मोजण्यासाठी हे आहेत. मग आपल्याला जर 5 ग्रॅम पाहिजे असले तर 5 ग्रॅमची इथे अवेलेबल आहे, 1 ग्रॅमचा अवेलेबल आहे, 2 ग्रॅमचा अवेलेबल आहे. इथून आपण ही वेट्स ठेवून आपण आपल्याला जो कंपाऊंड पाहिजे तो वेट करून घेऊ शकतो. दिस इज बकनर फनेल. इथं बघा व्हॅक्यूम फिल्ट्रेशन इज अ टेक्निक फॉर सेपरेटिंग अ सॉलिड प्रोडक्ट फ्रॉम अ लिक्विड. The mixture of solid and liquid is poured through a filter paper in a Buckner funnel. The solid is trapped by the filter and the liquid is drawn through the funnel into the flask below by vacuum. म्हणजे आपण एखादं सोल्युशन जर फिल्टर करणार असो तर इथं आपण फिल्टर पेपर घालायचा आणि याच्या थ्रू आपण आपलं सोल्युशन फिल्टर करायचं. मग जो आपला सॉलिड प्रोडक्ट असणार तो इथं राहणार आणि जे आपले लिक्विड असणार आहे ते या व्हॅक्यूम फ्लास्कमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हा आहे इलेक्ट्रिक ओव्हन. इथं आपण आपला प्रोडक्ट ड्राय करण्यासाठी ठेवणार आहे आणि इथून आपण त्याचं टेम्परेचर मेंटेन करणार आहे. आपल्याला किती टेम्परेचरला प्रोडक्ट ड्राय करायचं आहे ते इथून आपण
टेम्परेचर मेंटेन करणार आहे. देन नेक्स्ट इज वॉटर बाथ. हा इलेक्ट्रिक वॉटर बाथ आहे. इथं आपण वॉटर गरम बॉईल होण्यासाठी म्हणजे आपल्याला किती टेम्परेचर पाहिजे त्यानुसार आपण वॉटरचं टेम्परेचर ठेवायचं. इथून आपण टेम्परेचर मेंटेन करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला आता 50 डिग्री सेल्सिअसला आपल्याला टेम्परेचर पाहिजे वॉटरचं, त्यावेळेस आपण इथं ॲडजस्ट करायचं 50 डिग्री सेल्सिअसला आणि आपलं जे सोल्युशन आहे ते या वॉटर बाथमध्ये ठेवून द्यायचं. हा आहे थर्मोमीटर. थर्मोमीटर कशासाठी, तर आपल्या सोल्युशनचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण थर्मोमीटरचा यूज करतो. Then we will see the procedure. Let's see procedure. Dissolve about 5 gram of cupric sulfate in 25 cm³ or ml warm distilled water. Dissolve 9 gram sodium thiosulfate in 50 cm³ or ml warm distilled water. Adjust the temperature of two solution to 40 degrees Celsius in bracket 313 Kelvin and mix the sodium thiosulfate solution to cupric sulfate solution with constant stirring. When yellow crystals will appear in the beaker, leave the product for an hour. Now filter the yellow crystals on Buchner funnel and wash the crystals with cold water followed by acetone. Dry the crystalline product below 50 degree Celsius in 323 Kelvin and weigh the product on rub balance. We will say W gram. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर 5 ग्रॅम क्युप्रिक सल्फेट घ्यायचं आहे. ते क्युप्रिक सल्फेट तुम्हाला 25 ml वॉर्म डिस्टिल वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं आहे. हे एका बिकरमध्ये सोल्युशन प्रिपेअर करायचं. किती तर 5 ग्रॅम क्युप्रिक सल्फेट प्लस 25 ml वॉर्म डिस्टिल वॉटर. त्याच्यानंतर तुम्हाला 9 ग्रॅम सोडियम थायोसल्फेट घ्यायचं आहे आणि ते 15 ml वॉर्म डिस्टिल वॉटरला डिझॉल्व करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या बिकरमध्ये तुम्हाला 9 ग्रॅम सोडियम थायोसल्फेट घेऊन 15 ml वॉर्म डिस्टिल वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं आहे. हे दुसऱ्या बिकरमध्ये करायचं आहे. ही ज्यावेळेस 2 सोल्युशन प्रिपेअर होतील त्यानंतर तुम्हाला त्या 2 सोल्युशनचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. तर कितीला मेंटेन करायचं आहे तर 40 डिग्री सेल्सिअसला तुम्हाला त्या दोन्ही सोल्युशनचं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही याचं दोन्ही सोल्युशनचं टेम्परेचर मेंटेन कराल 40 डिग्री सेल्सिअसला, त्यानंतर तुम्हाला सोडियम थायोसल्फेट सोल्युशन हे क्युप्रिक सल्फेटमध्ये कॉन्स्टंट स्टरिंग करत मिक्स करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे मिक्स कराल त्यावेळेस तुम्हाला येलो क्रिस्टल्स दिसायला लागतील. ज्यावेळेस तुमचं पूर्ण सोल्युशन सोडियम थायोसल्फेट हे क्युप्रिक सल्फेटमध्ये पूर्ण ट्रान्सफर होईल. त्यानंतर तुम्हाला तो प्रोडक्ट तसाच एक तासासाठी ठेवून द्यायचा आहे. आणि 1 तास झाल्यानंतर तुम्हाला ते सोल्युशन बकनर फनेलच्या थ्रू फिल्टर करायचं आहे. मग आता आपलं जे सोडियम थायोसल्फेटचं आणि क्युप्रिक सल्फेटचं जे सोल्युशन ज्या बिकरमध्ये होतं तो बिकर आपल्याला कोल्ड वॉटरनं वॉश करून घ्यायचं आहे. ते वॉशिंगसुद्धा आपल्याला बकनर फनेलच्या थ्रू फिल्टर करून घ्यायचं आहे. मग कोल्ड वॉटरनं आपण वॉशिंग दिल्यानंतर आपण शेवटला ॲसेटोननं एकदा त्याला वॉशिंग देणार आहे. आणि मग ॲसेटोननं वॉशिंग दिल्यानंतर तो प्रोडक्ट आपण 50 डिग्री सेल्सिअसला इलेक्ट्रिक ओव्हनमध्ये ड्राय करण्यासाठी ठेवणार आहे. आणि ड्राय झाल्यानंतर आपण त्या प्रोडक्टचं रब बॅलेन्सवर वेट घेणार आहे आणि ते वेट असेल आपलं W ग्राम. मग त्याच्यानंतर इतर रिॲक्शन बघा दिलेली आहे. 6 CuSO4 प्लस 5 Na2S2O3 प्लस 9 H2O म्हणजे 6 क्युप्रिक सल्फेट प्लस 5 सोडियम थायोसल्फेट आणि 9 वॉटर मोलिक्यूल
यांच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे तर 3Cu2S2O3 2Na2S2O3 6H2O म्हणजे आपल्याला जो प्रोडक्ट भेटणार आहे तो सोडियम क्युप्रस थायसल्फेट असणार आहे. आणि त्याच्यातून काय बाहेर पडणार तर 3Na2SO4 प्लस 3H2SO4 प्लस 3/2O2 गॅस बाहेर पडणार आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनमध्ये काय दिले तर पहिला आहे थेरॉटिकल इल्ड. थेरॉटिकल इल्ड काय आहे तर 6CuSO4 इज इक्वल टू 3Cu2S2O3 2Na2S2O3 6H2O म्हणजे क्युप्रिक सल्फेट इक्वल टू सोडियम क्युप्रस थायसल्फेट. मग इथं बघा 6 इंटू CuSO4 म्हणजे क्युप्रिक सल्फेटचं मोलिक्युलर वेट दिले, पण हे मोलिक्युलर वेट फक्त क्युप्रिक सल्फेटचं नाही तर यामध्ये वॉटर मोलिक्युलचं 5 वॉटर मोलिक्युलचं सुद्धा मोलिक्युलर वेट ॲड केलेलं आहे. क्युप्रिक सल्फेटचं वेट हे 159.606 इतकं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वॉटरचे मोलिक्यूल ॲड केले आहेत. मग वॉटरचे मोलिक्यूल ॲड करून जी व्हॅल्यू येते ती 249.54 इतकी व्हॅल्यू आपल्याला भेटते. म्हणजे 6 इंटू 249.54 इक्वल टू 3 इंटू Cu2S2O3चं मोलिक्युलर वेट ते आहे 239.08 प्लस 2 इंटू 158 हे 2Na2S2O3चं मोलिक्युलर वेट आहे प्लस 6 इंटू H2O वॉटर मोलिक्युलचं मोलिक्युलर वेट आहे. मग यांची सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू भेटते तर 1141.24 ग्रॅम सोडियम क्युप्रस थायसल्फेट आपल्याला भेटतं. आणि इकडं ज्यावेळेस 249.54 4ला जर 6नं मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय भेटते तर 1497.24 ग्रॅम क्युप्रिक सल्फेट. मग आपण क्युप्रिक सल्फेट किती घेतलेलं तर 5 ग्रॅम घेतलेलं. मग 5 ग्रॅम क्युप्रिक सल्फेट इक्वल टू 5 इंटू आपल्याला सोडियम थायसल्फेट क्युप्रस थायसल्फेटची व्हॅल्यू काय भेटले तर 1141.24 इतकी भेटली. मग ती इथं घ्यायची 5 इंटू 1141.24 डिवायडेड बाय क्युप्रिक सल्फेटची व्हॅल्यू किती भेटली तर 1497.24 इतकी भेटली. मग ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते तर 3.811 ग्रॅम इतकी आपल्याला सोडियम क्युप्रस थायसल्फेट भेटतं. याला आपण काय म्हणणार आहे तर या व्हॅल्यूला आपण ए म्हणणार आहे. आणि ही व्हॅल्यू आपल्याला आता ग्रॅममध्ये भेटली तर आपल्याला किलोग्रॅममध्ये करायचं झालं असलं तर ह्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किलोग्रॅममध्ये येईल. त्यानंतर या कॅल्क्युलेशनमध्ये नेक्स्ट पार्ट आहे तो पर्सेंटेज प्रॅक्टिकल इल्ड. यामध्ये आता 3.811 ग्रॅम प्रोडक्ट आपण कशाचं तर थेरॉटिकल इल्ड बघितलेले आहेत किती 3.811 ग्रॅम प्रोडक्ट इक्वल टू 100% इल्ड. मग आता आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल वेटचं म्हणजे आपल्या प्रॅक्टिकल इल्ड किती भेटले त्याचे आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे. ती कशी काढायची तर W ग्रॅम ग्रॅम म्हणजे आपले जे प्रॅक्टिकल केलेल्या प्रोडक्टचं वेट आलेलं आहे ते इथं Wच्या ठिकाणी लिहायचं. आणि W ग्रॅम प्रोडक्ट इक्वल टू W इंटू 100 डिवाइड बाय 3.811 म्हणजे इथंसुद्धा आपल्याला त्या प्रोडक्टचं वेट घालायचं आहे त्याला इंटू 100 करायचं आहे आणि त्यानंतर डिवायडेड बाय 3.881. मग ज्यावेळेस याचं सगळं कॅल्क्युलेशन येईल त्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती आपली बी असणार आहे आणि ही व्हॅल्यू ही पर्सेंटेजमध्ये येणार आहे कारण की आपण त्या प्रॅक्टिकल इल्डचं पर्सेंटेज फाइंड आउट केलेलं आहे. देन नेक्स्ट इज रिझल्टमध्ये काय तर फर्स्ट इज प्रॅक्टिकल इल्ड ऑफ द प्रोडक्ट म्हणजे आपण प्रॅक्टिकली प्रोडक्टचं वेट किती आलं आहे ते इथं लिहायचं आहे. आणि त्यानंतर W इंटू पहिलं ग्रॅममध्ये लिहायचं आणि त्यानंतर kgमध्ये घ्यायचं आहे W इंटू 10⁻³ kg. देन थेरॉटिकल इल्ड ऑफ द प्रोडक्ट ऑलरेडी हिअर इज रिटन. देन नेक्स्ट इज पर्सेंटेज प्रॅक्टिकल इल्ड ऑफ द प्रोडक्ट इक्वल टू B% म्हणजे इथं आपण प्रॅक्टिकल इल्डचं जे पर्सेंटेज काढलेलं आहे ते इथं लिहायचं आहे.
त्या अगोदर इथं रिॲक्शनच्या खाली ऑब्झर्वेशन म्हणून लिहा आणि ऑब्झर्वेशनमध्ये हा पॉईंट नोट डाऊन करा. प्रॅक्टिकल यील्ड ऑफ द प्रोडक्ट इक्वल टू W ग्रॅम इक्वल टू W इंटू 10⁻³ kg हा इथं रिॲक्शनच्या खाली ऑब्झर्वेशन म्हणून लिहा.